वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. हो, माझ्याकडं गीता शिकायला बरेच माणसं येतात, परंतु त्यापैकी 95 लोक टिकत नाहीत, फक्त 5 लोक टिकतात आणि त्याला गीता चांगली येते. त्यांनी जर केला प्रयत्न तर. आणि काही मी अकोल्याला मंदिरात असताना तिथं सर्व धर्मीय लोक यायचे गीता शिकायला, बौद्ध धर्मीय, मुस्लिम पण. आणि ते मुलं 12वी BA झालेले, काही MA झालेले असे जे लेकरं असायचे, तर ते एका दिवसात गीता शिकून जायचे. काही नाही हो, त्याला मी म्हणायचो, मी काही म्हणायचो नाही त्याला म्हणायचो काढा गीता. माझ्याजवळ गीता असायच्याच. गीताची किंमतच काय हो, 15 रुपये किंमत, 7 रुपये किंमत ही गीतेची. तर ती 15 रुपयाचं ते मोठं पुस्तक द्यायचं त्याच्या हातात, त्याला म्हणायचं वाचा. वाचलं की ते मराठीचे नो गीता म्हणजे आहे काय, फक्त जोड अक्षर आहेत. तर मग ती गीता ते वाचायचे आणि वाचाय की कुठंच अडकायची नाही. आणि एक अध्याय झाला, 2 अध्याय झाला, कुठं कुठं अडकायचे तिथं मी त्याला सांगायचो. आणि असं 1, 2, 3 रोजात ते गीता म्हणजे वाचून जायचे. हे वाचणं सोपं आहे, आपल्या हातात येते. आणि पाठ करणं देखील सोपं आहे, आपल्या हातात आहे. जर रोज जर पाठ केली तर मात्र अवघड नाही, पण तिचा अर्थ कळून घेणे सोपं नाही. कारण संताईने देखील म्हणले की कळली का कोणला गीता, गीता समजली पाहिजे. तर ते गीता कशी पाठ करायची, कशी वाचायची, तर हे अगोदर वाचून घ्या. गीता वाचून घ्या. वाचल्यानंतर बघा त्या गीतेमध्ये सरवळे, ते सरवळे पाठ करायचे. सरवळे आधी पाठ करायचे. बघा शेवटचा गीतेचा शेवट होता ना, तो संजयाचं मत काय आहे, तर संजयाचं मत श्रीकृष्ण महाराजांना, ह्या गीतेवाल्यानं, गीतकारानं संजयाचं मत मांडले. किती श्लोक आहेत ते बघा, किती श्लोकामध्ये, 1, 2, 3, 4, 5. तर हा एक सरवळा आहे, हा एक गठ्ठा आहे. तर हा सरवळा आपल्याला पाठ झाला पाहिजे, त्याच्यावर फोकस करायचं. तर मग काय तो सरवळा, इत्येहम वासुदेवस्य, ते काय म्हणतो तो संजय, इत्येहम वासुदेवस्य पार्थस्यचे महात्मना संवाद मी ममस्रुषे मद्भुपदम रोमहास्यनम. मी श्रीकृष्ण महाराज आणि अर्जुनाचा संवाद ऐकला, माझे रोम हर्षित झाले. तर रोमहर्षणम व्यासपदात श्रुत्वान्ये तद्गुह्यमहंपयम योगम योगेश्वर्यात कृष्णात साक्षात कथयता स्वयं. आणि स्वतः योगेश्वरानं सांगितलेला जो गीता आहे तो ऐकण्याचा योग मला फक्त व्यासामुळं आला. तर असं पुन्हा राजन संस्कृते हे राजन संस्कृते रूपमत्यद्भुतम हरे विस्मयो मे महान राजम हुश्यामीचे पुन्हा हुश्यामीचे मुहुर्मुहू. ते म्हणत आहे की माझ्या अंगाला म्हणजे शहारे आले. ते गीता ते जे विश्वरूप दाखवलं श्रीकृष्ण महाराजांनं, आणि ते विश्वरूप मी पाहिलं, आणि ते पाहून त्याची मला आठवण होती आणि माझ्या अंगावर शहारे उपटात हृषयामीचे, आणि मी हर्षित होतो. हृषयामीचे मुहुर्मुहू, पुन्हा हर्ष येतो मला. आणि तच्चे संस्फूर्ते रूपमत्यद्भुतम हरे विस्मय महाराजन हुश्यामीचे पुन्हा. आणि मला ते रूप पुन्हा आठवत आहे, आणि मी पुन्हा हृषित होतो. आणि पुन्हा ते म्हणला की यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुधर तत्र शिवजा भूतीर ध्रुव आणि तीर्मतीर मम. माय बाबा, हा जो सरवाळा आहे हा पाठ करायचा, आणि याचा अर्थ काय होतो हा थोडं लक्ष द्यायचं त्याचं. असं जर तुम्ही लक्ष दिलं आणि असं जर पाठ केलं, आणि गीता दररोज एक छोटं पुस्तक मिळते बघा, फक्त 2 रुपयाला. तर ते 2 रुपयाचं पुस्तक किंवा 3 रुपयाचं, आता 5 रुपयाला झाले ते पुस्तक जर तुम्ही तुमच्या जवळ ठेवलं, खिशात ठेवलं, तर तुम्हाला बिलकुल तुम्ही जिथं टाईम भेटेल आपल्याला. आपण समजा रेल्वेने औरंगाबादला चाललो, आणि रेल्वेमध्ये जात असताना आपण
इकडं तिकडं बघण्यापेक्षा इकडं तिकडं गोष्टी करण्यापेक्षा जागा मिळाल्यानंतर ते पुस्तक काढायचं आणि आपले आधी वाचवायचे. अहो एक अशी तुम्हाला एकदा सवय झाली की तुम्हाला एका तासात 18 अध्याय वाचता येतील. 18 अध्याय वाचून होतात. आणि तुम्हाला अशी सवय झाली की तुम्हाला हे सगळं म्हणजे अत्यंत सोपं वाटतं. जसं नाही का, आपण एखादा 10-12 मोठा वाडा असतो आणि आपण त्या वाडा आपल्याला माहीत नसतो, पण आपण तिथं राहायला गेलो आणि आपल्या सगळा ताब्यात वाडा असला तर आपल्याला बरोबर ते वाड्या कुठं काय आहे कुठं काय आहे हे सगळं समजत आहे. तो शाहिस्ते खान त्या लाल किल्ल्यात कुठं राहत होता, तर त्या पुण्याला. तर शिवाजीराजाच्या ह्याच्यात तर शिवाजीराजाला त्या घराचं त्या वाड्याचं म्हणजे वाट माहीत होती. त्यामुळंच तर ते शिवाजीराजे ते शाहिस्तेखानाची बोटं तोडून यशस्वीरित्या बाहेर आले. माय बाबा, तसंच तुम्ही देखील ही गीताचं ज्ञान तुम्ही घेतात आणि तुम्ही यशस्वीरित्या तुम्ही गीताचं म्हणजे काय होतात एक ज्ञानी होतात. त्यामुळं माय बाबा फोकस करा. आणि हे जे असे सरवळे आहेत, अनेक सरवळे मी सांगतो तुम्हाला. आज हाच सरवळा आहे, हाच सरवळा नाही, हे 4-4 2-2 श्लोकाचे सरवळे आहेत. ते सरवळे मी तुम्हाला सांगतो. ते सरवळे तुम्ही पाठ करा आणि पाठ करून त्याचा अर्थ बी बघा. एकदा अर्थ बघून सोडून द्या, एकदम कळत नाही ते आपल्याला. पण हळूहळू 4दा 5दा जर आपण अर्थ वाचला तर मायबाबा आपल्याला ते गीतेचा अर्थ समजून जातो. आणि आपल्याला असं करता करता आपण केव्हा गीतेचे ज्ञानी होतो हे आपल्याला कळत नाही. मायबाबा, ज्ञानी व्हायचं असेल तर माझं ऐका आणि त्याप्रमाणे वागा अशी तुमच्या चरणी लागून विनंती करतो. चरणी लागून विनंती करतो आणि इथंच थांबतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो देवल ऑफिशियल चॅनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर मायबाबा, माझी बळजबरी नाही जर आवडत असेल तर त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.